नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेड गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या गोठ्यावरती जर ताजे व्यालेले पशु असतील तर आजचा व्हिडिओ हा खास आपल्यासाठी आहे. कारण मित्रांनो, आपल्या ताज्या व्यालेल्या पशूंमध्ये आपल्याला जर त्यांचे दुधाचे उत्पादन हे लवकर वाढवायचे असेल आणि जास्त काळ टिकवायचे असेल तर आजचा जो काही फॉर्म्युला आपण सांगणार आहोत तर तो आपण आपल्या ताज्या व्यालेल्या पशूंच्या आहारामध्ये नक्की वापरून पहा. आपल्याला 100% चांगले रिझल्ट या फॉर्म्युल्याचे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, या फॉर्म्युलाचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू तर त्या ठिकाणी आपले दुधाचे उत्पादन तर वाढेलच, सोबत आपल्याला इतरही जे काही फायदे आहेत तर ते देखील खूप सारे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्या गोठ्यामध्ये जर ताजे व्यालेले पशु असतील तर आजचा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे आणि आपण तो पूर्ण पहा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही 2 औषधं सांगणार आहोत तर ते आपण आपल्या ताज्या व्यालेल्या पशूंच्या आहारामध्ये जर त्या ठिकाणी वापरले तर आपल्या व्यालेल्या पशूंच्या ज्या काही गरजा असतात किंवा त्यांच्या शरीरासाठी आवश्यक जेवढे काही घटक आहेत तर ते या 2 पावडरमध्ये आणि लिक्विडमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन हे लवकरात लवकर वाढवण्यासाठी फायदा होतो, सोबतच ते जास्त काळ टिकवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगली मदत ही पाहायला मिळते. मित्रांनो, यामधील पहिली जी काही फॉर्म्युलामधील गोष्ट आहे किंवा जी काही पावडर आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये व्यायल्यानंतर पावडर हिमालयन 32 या पावडरचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. मित्रांनो, ही आयुर्वेदिक पावडर आहे आणि या पावडरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला 32 विविध प्रकारचे आयुर्वेदिक घटक त्या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो, ज्यावेळेस आपण या हिमालयन 32 पावडरचा आपल्याला व्यालेल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापर करतो तर आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी या पावडरचा अतिशय चांगला फायदा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मित्रांनो, आपले ताज्या व्यालेल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढली तर त्या ठिकाणी त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला नक्कीच फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, या हिमालयन 32 पावडरचा दुसरा जो काही फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या व्यालेल्या पशूंमध्ये त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो. मित्रांनो, ज्यावेळेस आपले पशु व्यालेले असतात आणि त्यांच्यामध्ये पचन जर चांगले असेल तर त्यांच्यामध्ये दुधाचे प्रमाण वाढलेले आपल्याला पाहायला मिळते, सोबतच दुधामधील फॅट आणि SNF सुद्धा त्या ठिकाणी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, या हिमालयन 32 पावडरचा आपल्या व्यालेल्या पशूंमध्ये होणारा तिसरा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांना पोटाचे जर कुठले आजार असतील किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना पोटफुगी असेल, अपचन असेल, गॅस असेल, जुलाब असतील तर यांसारख्या समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी या हिमालयन 32 पावडरचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपले पशु व्याल्यानंतर जर जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी खुराक खाल्ला गेला किंवा चाऱ्याचे प्रमाण जर त्या ठिकाणी काही कमी जास्त झाले तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना अपचन, गॅस किंवा जुलाबासारख्या समस्या पाहायला मिळतात. आणि या जर समस्या त्या ठिकाणी आपल्याला व्यालेल्या पशूंमध्ये आपल्याला दिसल्या तर आपले जे पशु आहेत तर त्यांचे दुधाचे उत्पादन हे नक्कीच कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपण या समस्या टाळण्यासाठी या पावडरचा त्या ठिकाणी जर वापर केला तर आपल्या पशूंना या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी आणि आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा या हिमालयन 32 पावडरचा आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, या हिमालयन 32 पावडरचा जो काही पुढचा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस ही पावडर त्या ठिकाणी येऊ देत नाही. मित्रांनो, आपले पशु जे आहेत तर त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. सोबतच मित्रांनो, या हिमालयन 32 पावडरचा पुढचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपले पशु व्याल्यानंतर आपण ज्यावेळेस ही पावडर वापरतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंची भूक वाढते, आपल्या पशूंचे पचन सुधारते, आपल्या पशूंमध्ये त्यांना पोटासंबंधित समस्या दिसत नाही, आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांच्या शरीरावरती स्ट्रेस येत नाही, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या वजनाची वाढ करण्यासाठी सुद्धा या हिमालयन 32 पावडरचा आपल्याला अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपले पशु व्याल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांच्या वजनाची घट आपल्याला पाहायला मिळत असते. आपले दूध देणारे जर पशु असतील तर त्यांच्यामध्ये आपल्याला नेहमीच या समस्या पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपल्याला जर आपल्या व्यालेल्या पशूंमध्ये त्यांचे वजन वाढवायचे असेल तर त्या ठिकाणी आपण या हिमालयन 32 पावडरचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे.
आपले व्यायलेल्या पशूंच्या शरीरामधून कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल किंवा इतर विटॅमिन्स, मिनरल्स असतील तर ते दुधाद्वारे त्या ठिकाणी बाहेर येत असतात. त्यामुळे आपल्या पशूंच्या वजनाची घट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते. त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांचे पचन चांगले ठेवणे, त्यांच्या शरीरावरती स्ट्रेस येऊ न देणे, त्यांची भूक वाढवणे हे खूप गरजेचे असते. त्यामुळे त्या ठिकाणी जर आपण या पावडरचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये केला तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या वजनाची वाढ करण्यासाठी सुद्धा चांगले फायदे हे पाहायला मिळतात. मग पुढे चालून मित्रांनो, आपल्या पशूंना वेळेवरती माझावरती आणण्यासाठी, त्यांची गर्भधारणा होण्यासाठी सुद्धा या पावडरचा त्या ठिकाणी आपल्याला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आपण आपल्या व्यायलेल्या पशूंच्या आहारामध्ये पहिली जी काही पावडर वापरायची आहे तर ती म्हणजे आपण हिमालया या कंपनीची पावडर हिमालयन 32 हिचा त्या ठिकाणी पशूंच्या आहारामध्ये वापर करायचा आहे. मित्रांनो, या पावडरचा डोस जो आहे तर तो देखील अतिशय कमी आहे. 20 ते 25 ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या पावडरचा त्या ठिकाणी वापर हा करू शकतो. मित्रांनो, आणि या पावडरची जी काही कॉस्टिंग आहे तर ती 300-320 च्या दरम्यान काहीतरी 1 किलोची पावडर आपल्याला मार्केटमध्ये मिळते. तर तिचा जर वापर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये केला तर 1 किलो पावडर आपल्याला महिन्याभरासाठी त्या ठिकाणी सफिशियंट ठरू शकते आणि आपल्या पशूंना या 1 किलोच्या माध्यमातून आपण अतिशय सुंदर फायदे त्या ठिकाणी देऊ शकतो. त्यामुळे आपल्या गोठ्यावरती जर ताजे व्यायलेले पशु असतील तर अवश्य आपण या पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये करा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी अतिशय सुंदर रिझल्ट आणि फायदे आपल्या ताज्या व्यायलेल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या हिमालयन 32 पावडर सोबत दुसरा कुठले जे औषध आहे त्याचा जर त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला आणखीही फायदे पाहायला मिळतील आणि आपल्या ताज्या व्यायलेल्या पशूंच्या शरीराच्या जेवढ्या काही गरजा आहेत तर त्या देखील त्या ठिकाणी भागवण्यासाठी आपल्याला फायदा हा पाहायला मिळेल. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला दुसरे जे औषध वापरायचे आहे तर ते म्हणजे मॅनकाइंड कंपनीच्या लिक्विड प्रोटी पॉइंटचा आपण आपल्या ताज्या व्यायलेल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापर करायचा आहे. मित्रांनो, या प्रोटी पॉइंट लिक्विडमध्ये आपल्याला रुमेन प्रोटेक्टेड फॅट, रुमेन प्रोटेक्टेड प्रोटीन, प्रोपिलिन ग्लायकॉल, कॅल्शियम, फॉस्फरस, निकोटिनामाइड आणि कार्बोहायड्रेट्स हे सर्व घटक त्या ठिकाणी दिलेले आहेत, जे आपल्या ताजे वेलेल्या पशूंच्या शरीरासाठी त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आपल्याला पाहायला मिळतात. आपले ताजे वेलेले पशु ज्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता होते तर या लिक्विडच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता भरून काढू शकतो. कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल किंवा त्यांना दूध वाढवण्यासाठी जे काही प्रोटीन्स, फॅट्सची गरज त्या ठिकाणी आहे, तर ते सुद्धा या औषधामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या ताज्या व्यायलेल्या पशूंमध्ये नक्कीच त्या ठिकाणी अतिशय सुंदर रिझल्ट दूध वाढीसाठी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्या पशूंना व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जेची गरज त्या ठिकाणी भागवू शकतो. सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन जे आहे तर ते लवकरात लवकर वाढवण्यासाठी या औषधाचा त्या ठिकाणी चांगला फायदा हा घेऊ शकतो. तसेच आपल्या पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये होणारे जे काही मेटाबॉलिक आजार आहेत तर त्यांना सुद्धा दूर ठेवण्यासाठी आपण या प्रोटी पॉइंट औषधाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना होणारे मेटाबॉलिक आजार टाळण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन सुद्धा लवकर वाढवण्यासाठी आपल्याला फायदा हा नक्कीच होतो. त्यासोबतच मित्रांनो, यामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरासाठी आवश्यक जेवढी काही ऊर्जा पाहिजे तर ती त्या ठिकाणी दिलेली आहे. सोबतच मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस या लिक्विड प्रोटी पॉइंटचा त्या ठिकाणी वापर करतो तर आपल्या पशूंना त्यांचे दुधाचे उत्पादन लवकरात लवकर वाढवण्यासाठी त्या ठिकाणी चांगली मदत या औषधाच्या माध्यमातून आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळते. त्यासोबतच आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन जास्त काळ टिकवण्यासाठी सुद्धा या औषधाचा त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या प्रोटी पॉइंटचा सुद्धा व्यायल्यानंतर वापर करा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन हे वाढलेले पाहायला मिळेल. त्यासोबतच या प्रोटी पॉइंट लिक्विडच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळेल. सोबतच मित्रांनो, आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जी वजन कमी होण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतात तर त्या टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला या लिक्विडचा चांगला फायदा हा पाहायला मिळतो. कारण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामधील ऊर्जा संपलेली असते. ते आपल्या पशूंच्या शरीरामधून कॅल्शियम, फॉस्फरस जे आहे तर ते दुधावाटे त्या ठिकाणी बाहेर येत असते. तर ज्यावेळेस आपण या लिक्विडच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरासाठी हे सर्व पुरवू तर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ करण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आपण आपल्या व्यायलेल्या पशूंमध्ये या प्रोटी पॉइंटचा वापर जर त्या ठिकाणी केला तर आपल्याला दुधासोबतच
आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ करण्यासाठी सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळेल. सोबतच आपल्या पशूंमध्ये मेटाबॉलिक आजारांपासून दूर ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगली मदत या लिक्विडची त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मित्रांनो, आपण ज्यावेळेस आपल्या पशूंच्या आहारामध्ये लिक्विड प्रोटीपॉइंट आणि पावडर हिमालयन बत्तीसा एकत्रित त्या ठिकाणी वापरू, तर आपल्याला आपल्या ताज्या व्यायलेल्या पशूंमध्ये त्यांना येणाऱ्या जवळपास सर्व समस्या टाळण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितच चांगली मदत या दोन्ही औषधांची त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मित्रांनो, या लिक्विड प्रोटीपॉइंटचा डोस देताना आपण आपले पशु व्यायल्यानंतर साधारणतः पहिले 10 दिवस 200 मिली दररोज 1 वेळा याप्रमाणे जर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या आहारामध्ये केला आणि त्यानंतर पुढचे 20 दिवस दररोज 100 मिली दररोज 1 वेळा याप्रमाणे जर आपण आपल्या पशूंना पहिला 1 महिना या लिक्विड प्रोटीपॉइंटचा जर त्या ठिकाणी वापर केला, तर मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन जवळपास 20-30% वाढलेले त्या ठिकाणी नक्कीच हे पाहायला मिळेल. मित्रांनो, आपण लिक्विड प्रोटीपॉइंट जे आहे तर ते पहिला 1 महिना वापरायचे आहे आणि पावडर हिमालयन बत्तीसा जी आहे तर ती सुद्धा पहिला 1 महिना वापरायची आहे. आपण 20 ते 25 ग्रॅम पावडर हिमालयन बत्तीसा सकाळी किंवा संध्याकाळी आणि लिक्विड प्रोटीपॉइंट हे दुसऱ्या कुठल्याही एका वेळेस याप्रमाणे जर त्या ठिकाणी पहिला 1 महिना आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापरले, तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये हे पाहायला मिळतील. मित्रांनो, या 2 औषधांचा एकत्रित खर्च देखील त्या ठिकाणी खूप जास्त काही आपल्याला येणार नाही. साधारणतः ₹1600-1700 आपल्याला महिन्याभराचा त्या ठिकाणी खर्च या 2 औषधांचा एकत्रित पाहायला मिळेल. परंतु आपल्याला जे काही रिझल्ट मिळणार आहेत, आपल्याला आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन जे काही वाढणार आहे, आपल्या पशूंमध्ये त्यांचे वजन कमी होण्याच्या ज्या काही समस्या आपल्याला पाहायला मिळतात, आपल्या पशूंमध्ये होणारे मेटाबॉलिक आजार असतील, आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक असेल, पचन असेल किंवा त्यांच्यामध्ये पोटासंबंधी ज्या काही समस्या आपल्याला पाहायला मिळत असतात, तर या सर्व समस्या टाळण्यासाठी या 2 औषधांचा त्या ठिकाणी निश्चितच आपल्याला अतिशय सुंदर फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये कमीत कमी पहिला 1 महिना या दोन्ही औषधांचा सोबत किंवा एकत्रित त्या ठिकाणी वापर करा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावडर हिमालयन बत्तीसा आणि लिक्विड प्रोटी पॉइंट या 2 औषधांचा जर एकत्रित वापर आपल्याला व्यायलेल्या पशूंमध्ये केला, तर कुठले फायदे पाहायला मिळतात, या औषधांचा वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे, डोस कसा द्यायला पाहिजे, तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.